बातमी आहे नवी मुंबईतून। मनोज जरांगे यांची यात्रा कोणत्याही क्षणी नवी मुंबईमध्ये पोहोचेल आणि याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 3000 पोलीस नवी मुंबईमध्ये तैनात झालेले आहेत। वाशी बाजारपेठेमध्ये आंदोलकांसाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे आणि लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी उतरणार आहेत। वाशी या ठिकाणी आजचा मुक्काम करणार आहेत। त्यांच्यासाठी बऱ्याच प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत आणि आज पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूयात। मनोज जरांगे पाटील हे आज नवी मुंबईत मुक्कामी असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात येणार आहे। कोणतीही अघटित घटना घडू नये याची काळजी घेता हा पोलीस फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। तब्बल 3000 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग जो आहे तो मैदानात उतरणार आहे। मोठ्या संख्येने हा जो पोलीस फाटा आपल्याला पाहायला मिळत आहे हा मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी हा ठेवण्यात येणार आहे। कोणतीही अघटित घटना घडू नये याकडे विशेष लक्ष दिलं जाईल। मनोज जरांगे पाटील ज्या रस्त्याने येणार आहेत त्या रस्त्यावर देखील पोलीस फाटा मोठ्या संख्येने तैनात असणार आहे। योग्य ती काळजी जी आहे ती यावेळेस घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर अघटित घटना घडू नये याच पार्श्वभूमीवरती 5ही बाजारपेठांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्ताची जी आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। नवी मुंबईमध्ये पोलिसांचा हा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये, अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जे आंदोलक येणार आहेत, मराठा आंदोलक येणार आहेत, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। एपीएमसी बाजारपेठेमध्ये यांची आजच्या मुक्कामाची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने येणार की मुंबई पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे खारघर येथे त्यांचा आंदोलनाचा शेवट करणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरेल। लाखो समर्थकांसह मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। कालचा त्यांचा मुक्काम हा लोणावळा इथं होता। लोणावळ्याहून ते सकाळीच निघालेले आहेत। दरम्यान आता लाखोंच्या संख्येने मराठा समर्थक हे वाशीच्या दिशेने निघालेले आहेत। आजचा त्यांचा मुक्काम हा वाशी या ठिकाणी असणार आहे। एका बाजूला आपण बघू शकतो लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे वाशीच्या बाजूने येत आहेत, नवी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याच आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलनाची दिशा आपण बघतोय आक्रमकपणे पुढे जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर बोलतायत। अजयश, तुम्ही काय सांगाल? सध्या काय परिस्थिती आहे? कुठपर्यंत मनोज जरांगे यांचा आंदोलनाची ही यात्रा पोहोचलेली आहे? तेजल, नक्कीच पहाटे आपण पाहिला तर मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्या या ठिकाणी पोहोचले होते आणि त्याच्यानंतर तिथली सभा आटोपल्याच्या नंतर ते नवी मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार होते। मात्र आताची ही ताजी दृश्य आहेत। मी सध्या आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे। आपण पाहू शकता या ठिकाणी की मोठ्या संख्येने जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत, जे मराठा बांधव आहेत, ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सुरुवात झाली आहे। हजारोच्या संख्येने मराठा बांधव आपल्या वाहनांसोबत मनोज जरांगे पाटील की जय अशा घोषणा देत या मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहेत। मनोज जरांगे पाटील जवळपास रायगडमध्ये दाखल होण्याचा निश्चित जर टाइम आपण पाहिलात, वेळ बघितली तर दुपारी 12 ते 1च्या दरम्यान पोहोचतील अशी अपेक्षा होती। मात्र आता 6:30 वाजले तरी देखील या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचले नाहीत। अजून आपण पाहिला तर अजून त्यांना पोहोचण्यासाठी एक तास लागेल अशी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते। एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी खालापूरचे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ते सज्ज झालेले आहेत। मोठ्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। तेजल,
जी 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 यावेळेस आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते या दिशेने निघालेले आहेत आणि या आंदोलकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय। मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना सांगितलेलं आहे की आझाद मैदानावर यायचं नाही, खारघरमध्येच तुम्हाला आंदोलन करायचं आहे असा पर्याय त्यांनी सुचवलेला आहे। त्या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? तेजल, आपण पहाटेची जर दृश्य पाहिले असते तर मनोज जरांगे पाटील यांचा जो मार्ग आहे आंदोलनाचा तो मुंबई पुणे एक्सप्रेस असा तय करण्यात आला होता। मात्र आयत्या वेळी हा मार्ग जो आहे तो बदलण्यात आला आणि जुना मुंबई पुणे महामार्ग आहे त्या मार्गी या आंदोलकांना जाण्याचं प्रशासनाने सूचना दिली होती। त्यामध्ये काही आंदोलक जे होते ते मात्र जो पहिला मार्ग होता त्या ठिकाणीवरून जाण्याची इच्छा व्यक्त करीत होती। मात्र समजदारपणाने हा मार्ग आता पुन्हा एकदा आंदोलकांनी स्वीकारला आणि त्या मार्गी जात आहेत। एकंदरीत आपण पाहिला तर आज जो मुक्काम आहे मनोज जरांगे पाटील यांचा नवी मुंबईमध्ये आहे आणि त्यांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेली आहे। आता उद्या आंदोलन जे आहेत मनोज जरांगे पाटील ते मुंबईच्या दिशेने जातील आणि यावर सरकारच्या माध्यमातून काय निर्णय घेतला जातो किंवा काय भूमिका घेतली जाते हे पाहणं तेजल महत्त्वाचं ठरणार आहे। जी आपल्या मागे आपण आम्ही बघू शकतो की मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे नवी मुंबईच्या दिशेने कूच करतायत। मात्र आता आपण ज्या ठिकाणी आहात तिथून एपीएमसी मार्केट पर्यंत या संपूर्ण लाखो आंदोलकांना पोहोचण्यासाठी साधारण किती कालावधी लागू शकतो? जर तेजल आपण पाहिला तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणापासून दररोजच्या प्रवासाचा जर अंतर आपण पाहिला तर 1 तासामध्ये त्या ठिकाणी आपण वाशी या ठिकाणी पोहोचू शकतो। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि त्या आंदोलनामध्ये असणाऱ्या हजारोच्या संख्येने वाहन या रस्त्यावरून जाणार आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिला तर मोठा वेळ लागू शकतो। जसं सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मनोज जरांगे पाटील हे खालापूरमध्ये पोहोचण्याचा जो वेळ होता तो 12 वाजेच्या सुमारास पोहोचू शकते असा अंदाज वर्तवला जात होता। मात्र आता 6:30 वाजून गेले आहेत तरी देखील मनोज जरांगे पाटील पोहोचले नाही। जवळपास 7च्या नंतर ते पोहोचू शकतात आणि त्यानंतर इथून ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत वाशी नवी मुंबईमध्ये। एकंदरीत 5 ते 6 तासाचा अंतर याच्यापेक्षाही जास्त लागू शकते। जवळपास 10 वाजायच्या सुमारास ते वाशी नवी मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। जी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांचा आंदोलन यांची यात्रा पोहोचण्यासाठी अजूनही 5 ते 6 तासांचा अवधी लागू शकतो असं सांगण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने त्यांच्यासोबत आंदोलक आहेत, हजारोंच्या संख्येने त्यांच्यासोबत गाड्या आहेत।